नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे। आपण या ठिकाणी बघत होतो आपल्या 12वीच्या टेक्स्टमधील जे नॉवेल सेक्शन आहे त्यातल्या क्रमाने सगळ्या नॉवेल्स आपण पाहत होतो। त्यातली शेवटची जी नॉवेल आहे आज ती बघणार आहोत आपण। ती आहे द साइन ऑफ फोर। आता ही नॉवेल खूप इंटरेस्टिंग आहे। याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की सस्पेन्स आहे, त्याच्यानंतर थ्रिलर आहे। या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कव्हर होणार आहेत। द साइन ऑफ फोर मध्ये आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही कॅरेक्टर चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवलात तर छान पद्धतीने तुम्हाला ही नॉवेल समजणार आहे। मगाशी मागच्या व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं सेम त्याच पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी प्लॉट सेटिंग कॅरेक्टरिस्टिक याच्याबद्दलचे क्वेश्चन्स या ठिकाणी विचारले जाणार आहेत। त्याच्यामुळे नॉवेल ही तुम्हाला व्यवस्थित समजणं हे खूप गरजेचं आहे। व्हिडिओ थोडासा मोठा आहे पण तरी सुद्धा तुम्ही शेवटपर्यंत बघा। काही नोट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मध्ये मध्ये मिळणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ पॉज करून तुम्ही नोट सुद्धा नोट डाऊन या ठिकाणी करून घेऊ शकता। चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। या ठिकाणी द साइन ऑफ फोर, आता द साइन ऑफ फोरच का, द साइन ऑफ 5 का नाही, 2 का नाही, 6 का नाही आहे, तर हे कशावरून ठेवलं या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ते इथं क्लिअर होणार आहेत। पण हां, जर तुम्ही व्हिडिओ स्किप करून जर बघितलं तर मात्र नॉवेल तुम्हाला समजणार नाही आहे। त्याच्यामुळे प्लीज जर तुम्हाला बघायचं असेल नॉवेल तर पूर्ण व्हिडिओ हा न स्किप करता बघितलं तरच तुम्हाला या ठिकाणी नॉवेल जी आहे ती व्यवस्थित रीतीने समजणार आहे। आता या नॉवेलचे जे रायटर आहेत द साइन ऑफ फोर, सर आर्थर डॉली। आता ह्या लेखकाबद्दल सांगायचं झालं तर ते इतके ज्याला आपण म्हणतो की नाही कन्सिस्टन्सली लिखाण करायचे की असं व्हायचं नाही त्यांच्या लिखाणाबद्दल की एक नॉवेल लिहिली आणि मग 3-4 वर्षानंतर किंवा 1 वर्ष 2 वर्षानंतर लगेच मग दुसरी नॉवेल लिहिली, म्हणजे गॅप न ठेवता कन्सिस्टन्सली ह्यानी नॉवेल ज्या आहेत त्या पब्लिश केलेल्या आहेत। म्हणजे गॅप न ठेवता, खंड न पडता नॉवेल लिहिल्या जाणं किंवा लिखाण करणं हे या लेखकाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य। आता या लेखकाने आपल्या नॉवेलमध्ये सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टर वापरले ते म्हणजे शर्लॉक होम्स। आता तुम्ही शर्लॉक होम्सबद्दल बऱ्याच गोष्टी ऐकलेल्या असणार आहेत, बऱ्याच मूव्हीजमध्ये डिटेक्टिव्ह म्हणून यांनी काय केलेलं यांचं प्रोफेशन आहे। आता या नॉवेलमध्ये यांचं काय काम आहे, ऑब्व्हियसली डिटेक्टिव्ह प्रोफेशन आहे म्हटल्यानंतर ते काय करणार आहेत, इन्व्हेस्टिगेशनच करणार आहेत। पण ते काय करणार आहेत, कोणता प्रसंग आहे, हे सगळं आपण नॉवेलमध्ये पुढे बघणार आहोत। तर आपण या ठिकाणी बघू शकतो ही जी नॉवेल आहे द साइन ऑफ फोर, त्याचे जे लेखक आहे डॉयले यांचा जो जन्म आहे तो 22 मे 1858 झाला आणि त्यांचा जो मृत्यू आहे तो 7 जुलै 1930 झाला। ते एक ब्रिटिश रायटर होते। शिवाय त्यांनी स्वतः द शार्लॉक होम्स हे कॅरेक्टर तयार केलं होतं। आता तुम्ही बघितलेलं असणार आहे की शार्लॉक होम्स हे कॅरेक्टर जे आहे ते काल्पनिक कॅरेक्टर आहे। आता त्याचं जे प्रोफेशन आहे ते सुद्धा तुम्हाला माहिती आहे की डिटेक्टिव्ह। खरं तर डिटेक्टिव्ह फिक्शनल ज्या स्टोरी किंवा जे नॉवेल्स आहेत त्या सगळ्या ज्या काही आहेत त्या जवळजवळ या लेखकाने लिहिलेल्या आहेत। आता या ठिकाणी ही जी नॉवेल आहे ती 1887ला पब्लिश झाली होती। याच्यामध्ये तुम्ही बघू शकता असाल की फर्स्ट फोर जे नॉवेल्स आहेत त्या मोर दॅन 50 शॉर्ट स्टोरीज अबाउट होम्स अँड वॅटसन, म्हणजे जवळजवळ त्यांच्या ज्या पूर्ण नॉवेल आहेत त्याच्यामधल्या बहुतांशी ज्या काही नॉवेल्स आपल्याला किंवा ज्या शॉर्ट स्टोरीज आहेत त्या शार्लॉक होम्स आणि डॉक्टर वॅटसन यांच्याबद्दल। आपण पहिल्या प्रकारामध्ये म्हणजे पहिली जी नॉवेल आपण अभ्यासलेली द हिस्ट्री ऑफ नॉवेल त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे टाईप्स बघितलेत बघा। त्यामध्ये तुम्ही बघू शकत असाल की काही फिक्शनल स्टोरी असतील, सायंटिफिक असतील, डिटेक्टिव्ह स्टोरीज असतात की नाही, त्यातला हा एक प्रकार। मग त्यांच्या बहुतांशी स्टोरीज ज्या होत्या त्या अशा डिटेक्टिव्ह स्टोरी म्हणून सुद्धा बघायला मिळतात। आता शार्लॉक होम्स ही जी काही स्टोरी आहे ती जनरली कन्सिडर केली जाते एक माइलस्टोन आहे। तर कारण का होतं की आज आपण बघतो की बहुतांशी वेळेला जेव्हा 18 सेंचुरीमध्ये किंवा आत्ताच्या काळामध्ये असं कुठलंही साधन नव्हतं तेव्हा लोक काय करायचे की त्या ठिकाणी अशा डिटेक्टिव्ह स्टोरीज रीड करायचे, जेणेकरून त्या स्टोरीज रीड केल्यानंतर लोकांच्या मनामध्ये गुन्हेगाराबद्दल किंवा गुन्ह्याचा जो शोध आहे
तो कसा लावला जाऊ शकतो. खरं तर ना त्यावेळी अशी पण एक गोष्ट प्रचलित होती, की शेरलॉक होम्स आणि वॅटसन या दोघांची सुद्धा एक अशी ज्याला आपण म्हणतो की नाही यांचं एक असं गुळफीट होतं, की ज्याच्यामुळं बऱ्याच गुन्हेगारांचा तपास प्रत्यक्षामध्ये करताना या ठिकाणी याचा खूप चांगल्या पद्धतीने वापरसुद्धा होत होता. आता या ठिकाणी डॉले यांनी त्याचं जे कॅरेक्टर आहे ते छान पद्धतीनं लिहिलेलं आहे. त्यांचं जे वर्क आहे त्या ठिकाणी खरं तर खूप चांगलं आहे. शिवाय त्यांनी फॅन्टसी ज्याला आपण म्हणतो की काल्पनिक असतील म्हणजे त्याला अति अवास्तव काल्पनिक सायन्स फिक्शन स्टोरीज असतील म्हणून एक चॅलेंज म्हणून यांनी या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. खरं तर या लेखकाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे फक्त एकाच कुठल्यातरी फील्डमध्ये त्यांनी लिखाण केले असं नाही, तर याच्यामध्ये सायन्स फिक्शन आहे, त्याच्यानंतर तुम्ही फॅन्टसी बघू शकता, कॉमेडी आहे, चॅलेंजेस आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की एखादी ऑटोबायोग्राफी आहे, रोमान्स आहे. या सगळ्या गोष्टी त्यांच्या प्लेमध्ये, नॉव्हेलमध्ये, शॉर्ट स्टोरीमध्ये डोकावताना दिसतात. आता त्यांनी काही प्लेसुद्धा लिहिलेले आहेत. इव्हन त्यांच्या हिस्टॉरिकल नॉव्हेलसुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहेत. म्हणजे एकाच रायटरकडून एवढ्या सगळ्या कृती होणं किंवा एवढ्या मोठ्या मोठ्या कलाकृतींना जन्म देणं ही काही साधी गोष्ट नाही आहे. आत्तापर्यंत आपण जे लेखक बघितले ते एकांगी लेखन करताना आपल्याला दिसले म्हणजे एकतर पोएट्रीमध्ये किंवा नॉवेल्समध्ये किंवा शॉर्ट स्टोरीमध्ये. परंतु या लेखकाबद्दल जर सांगायचं झालं तर यांचं एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे आहे की यांचं लिखाण फक्त शॉर्ट स्टोरीपुरतं मर्यादित न राहता नॉवेल्समध्ये आणि नॉवेल्समधले सुद्धा जवळजवळ सगळे प्रकार त्यांनी या ठिकाणी हाताळलेले आहेत. प्लेज असतील, रोमॅन्टिक पोएट्री असतील, रोमॅन्टिक नॉव्हेल असतील, रोमॅन्टिक शॉर्ट स्टोरीज असतील, त्याच्यानंतर नॉन फिक्शन ही अँड हिस्टॉरिकल नॉवेल्स असतील. आता हिस्टॉरिकल नॉवेलमध्ये बघू शकता की तेवढ्या तत्कालीन काळामध्ये लोकांना एक इन्स्पिरेशन देण्यासाठी किंवा क्रांतीबद्दल जी रिव्हॉल्युशन आहे त्याच्याबद्दल लोकांना प्रेरित करण्यासाठीचं खूप मोठं जे काम आहे ते या लेखकांनी केलेलं आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर द साइन ऑफ वॉर ही एक सेकंड नॉव्हेल आहे यांची. आता याच्यामध्ये शर्लॉक होम्स आणि वॅटसन यांनी एका हिडन ट्रेजरबद्दल म्हणजे जो एक खजिना आहे, आता मी तुम्हाला त्या नॉव्हेलमध्ये सांगेनच, त्या आग्र्याचा खजिना जो आहे त्याच्याबद्दल आणि एक मर्डर मिस्ट्री या दोघांचाही जो काही ट्विस्ट आहे तो या ठिकाणी लेखकांनी छान पद्धतीने साधलेला आणि तो या ठिकाणी वापरलेला आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे एकंदरीतच काय तर ही जी स्टोरी आहे ही जी नॉव्हेल आहे ती लेखकाने अगदी रंजक पद्धतीने आणि कॅरेक्टर्स जे आहेत ते सुद्धा एकमेकांना इतक्या छान पद्धतीने कोरिलेट करतात की तुम्ही बघू शकता पुढे. मी काही कॅरेक्टर्स जे आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला ओरली सांगते. याच्यामध्ये जे कॅरेक्टर्स आहेत ते कॅरेक्टर तुम्ही बघायचं झालं तर जे पहिले दोन आहेत ते वॅटसन असतील म्हणा किंवा शर्लॉक होम्स असतील म्हणा, ह्या दोघांनी मिळून ही केस सॉल्व्ह केली. आता ही केस कुणी घेऊन आली त्यांच्यापर्यंत तर मेरी मॉर्स्टन. आता मेरी मॉर्स्टन ही त्यांच्याकडे स्वतःचे वडिलांची जी केस आहे म्हणजे मिसिंग केस जी आहे त्या संदर्भात ती या दोघांनासुद्धा या ठिकाणी भेटते. आता या नॉवेलचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे फक्त मर्डर मिस्ट्री किंवा ट्रेजर या गोष्टीपुरतं मर्यादित न राहता याच्यामध्ये एक रोमॅन्टिक छोटीशी लव्ह स्टोरीसुद्धा म्हणजे त्याचासुद्धा एक वे या ठिकाणी लेखकांनी वापरलेला आहे. तुम्ही बघू शकत असाल की लास्टला मेरी मॉर्स्टन आणि डॉक्टर वॅटसन या दोघांनीसुद्धा एकमेकांशी लग्न केलेलं आहे. आता या संपूर्ण नॉवेलमध्ये कुठं तरी लेखकांनी या दोघांच्या म्हणजे एकंदर प्रेमाबद्दलसुद्धा थोडक्यात या ठिकाणी लिहिलेलं आहे. म्हणजे प्लॉट जो आहे तो फक्त काही एकाच पद्धतीने जात नाही. मी मागेही तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे की प्लॉटचे सुद्धा दोन प्रकार पडतात. एक असतं सिम्पल प्लॉट आणि एक असतो कॉम्प्लेक्स प्लॉट. मी पुन्हा सांगते तुम्हाला, प्लॉट आणि सेटिंग यामध्ये गफलत आणि गल्लत करू नका. कारण एरवी आपल्याला कॅरेक्टर मेन आहे मायनर आहे हे कळतं, थीम कळते बरोबर, कॉन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष आहे हे समजतं, जे पूर्ण स्टोरीचा जो क्लायमॅक्स आहे, एंड आहे हे सुद्धा आपल्याला कळतं. पण प्लॉट आणि सेटिंग म्हटलं की मग मुलांना समजत नाही की प्लॉट म्हणजे एक्झॅक्टली विचारलेला आहे का. तर प्लॉट म्हणजे एक प्रकारचा स्ट्रक्चर असतो आणि या नॉव्हेलचा जो काही स्ट्रक्चर आहे तो स्ट्रक्चरसुद्धा या ठिकाणी व्हेरिएशन्स आहे त्याच्यामध्ये. फक्त मर्डर हिस्ट्री सॉल्व करणं किंवा हिडन ट्रेजर जो आहे तो या ठिकाणी फाइंड करणं हे एकच मोटिव्ह या स्टोरीमध्ये जरी एक सेंट्रल थीम म्हणून काम करत असली तरी प्रत्येक वेळेस याचा जो प्लॉट आहे तो बदललेला आहे. कारण प्लॉट म्हणजेच थोडक्यात इमोशनचा असणारी जी काही एकूण व्हायब्रेशन्स असतात प्रत्येक वेळेस काय एकाच इमोशनमध्ये या ठिकाणी त्यातले कॅरेक्टर हे काय करणार नाहीत, काम करणार नाहीत. मी मगाशी म्हणाले तसं या ठिकाणी मेरी मॉर्स्टन असेल म्हणा
किंवा त्याच्यानंतर आपले वॉटबॅटसन असतील म्हणा, यांची लव्ह स्टोरीसुद्धा डोकावते. त्याचबरोबर या ठिकाणी जॉन्थन स्मॉल याचा सुडाची जी काही आग आहे तीसुद्धा आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकत असाल की मेजर शेल्टो जे आहेत, त्या मेजर शेल्टो आणि त्यांची 2 मुलं यांच्यामध्ये असणारी पैशासंदर्भात खजिन्यासंदर्भातली हाव आणि मेजर शोल्टो यांना स्वतःच्या मित्राचा जो काही मृत्यू आहे त्याला ते स्वतःला रिस्पॉन्सिबल मानतात आणि त्यामुळे त्याचंही एक गिल्ट त्यांना या ठिकाणी सतवतं आहे. त्याच्यामुळे एकूणच काय की याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट या ठिकाणी तुम्हाला बघायला आणि हाताळायला मिळते. आता सेटिंगमध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता, म्हणजे तुम्हाला प्लॉट तर कळाले की या ठिकाणी तुमचे जे काही सगळे इमोशन्स आहेत ते कवर होत आहेत. ठीक आहे. आता ते जे काही इमोशन्स आहेत ते कवर होणारा जो काही बॅकग्राऊंड आहे, ठीक आहे, तर तो सुद्धा या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. त्याला सेटिंग असं म्हणतात. म्हणजे तो प्रत्येक वेळेस काही एकाच ठिकाणी घेतलेला नाही आहे. आता तुम्ही ड्रामा बघता, ड्रामाच्या वेळेस तो एकाच ठिकाणी प्ले केला जातो. ठीक आहे, पण ड्रामामध्ये सुद्धा व्हेरिएशन्स असतात बघा. बऱ्याचदा त्याचं पटकन येऊन स्टेजवरती सेटिंग चेंज केलं जातं, हो की नाही. म्हणजे काय की त्याचं बॅकग्राऊंड बदललं जातं. म्हणजे जर समजा या ठिकाणी शेक्सपियरची जर तुम्ही नॉवेल बघितलीत, तो पॅलेसमधला सीन असेल तर लगेचच त्या ठिकाणी पॅलेसचा सीन क्रिएट केला जातो पाठीमागे. आणि जर जंगलातला असेल तर या ठिकाणी जंगलचा सीन जो आहे तो क्रिएट केला जातो. मग हे झालं ड्रामाबद्दल. मग नॉवेलमध्ये सुद्धा सेम आहे. मग नॉवेलमध्ये डिटेल्स मी मगाशी म्हणाले तसं मूवीमध्ये वगैरे तुम्ही डोळ्यांनी बघता, पण नॉवेलमध्ये ते रीड करावे लागतात. मग हे जे काही सगळे डिटेल्स आहेत ते लेखकाला त्या ठिकाणी द्यावेच लागतात. आणि हे वाचत असताना वाचकापुढं एक व्हिज्युअलायझेशन जे काही क्रिएट होतं ते खूप महत्त्वाचं असतं आणि ते या लेखकांनी त्या काळच्या लेखकांनी साध्य केलेलं आहे. आणि इथं आपल्याला द साइन ऑफ 4चे जे लेखक आहेत त्यांनी तर सगळ्यात उत्तम पद्धतीने या ठिकाणी ही जे काही स्टोरी, ही जे काही नॉवेल आहे त्या ठिकाणी मांडलेले आहे. असं वाटतं की आपण 18 सेंचुरीची नॉवेल रीड करतोय असं मुळीच वाटत नाही. उलट ही नॉवेल जेव्हा तुम्ही रीड कराल ना तेव्हा असं वाटतं की आपण 21st सेंचुरीमधली कुठली तरी केस हँडल करतो आणि ती सॉल्व करतोय. कारण त्या काळातही एवढ्या पद्धतीने एक मिस्टेरियस काहीतरी घडू शकतं आणि त्याचा शोध लावणं हे इतकं चॅलेंजिंग असू शकतं हे ही स्टोरी वाचल्यानंतरच किंवा अभ्यासल्यानंतर कळेल. मला असं वाटतं की तुम्ही ही स्टोरी जी आहे, ही नॉवेल जी आहे ती मराठीमध्ये समजून घेत असताना ती छान पद्धतीने समजून घ्या. कारण हे फक्त काही स्टोरी समजून घेण्यापुरतं नाही आहे किंवा अभ्यासापुरतंही मर्यादित नसावं. एक छोटीशी टिप मी तुम्हाला सांगते की नॉवेलशी रिलेट करणारे जे क्वेश्चन आन्सर आहेत ते जर तुम्हाला छान पद्धतीने लिहावेसे वाटत असतील, त्याचे मार्क्स मिळवावेसे वाटत असतील, तर सगळ्यात पहिल्यांदा तर त्याच्याबद्दलची भीती मनातून काढून टाका. कारण फार काही अवघड नसतं. पहिली जे द हिस्ट्री ऑफ नॉवेल आहे त्यामध्ये तर तुम्हाला ऑब्जेक्टिव्हच विचारले जाणार आहेत आणि त्याच्यानंतरच्या ज्या 3 नॉवेल्स आहेत त्या नॉवेल्स तुम्ही ना एक गंमत करायची आहे. स्टोरी टाईप तुम्ही ते लक्षात ठेवायची आहे. आता ती पूर्ण नॉवेल स्टोरीसारखी लक्षात ठेवायची आहे आणि तुम्हाला जो काही चॅप्टर दिलेला आहे ना रीड करायला त्याची पण थीम तुम्ही छान पद्धतीने लक्षात ठेवायची. कारण तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आहे बघा, थीम ऑफ नॉवेल आणि सिनॉप्सिस ऑफ चॅप्टर असं दिलं आहे. सिनॉप्सिस याचा अर्थसुद्धा काय आहे, समरीच आहे. त्यामुळे तीसुद्धा चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. त्या चॅप्टरचा जो काही प्लॉट आहे, कारण एक्झाममध्ये विचारत असताना तुम्हाला त्या पर्टिक्युलर चॅप्टरचा प्लॉट तुम्ही लिहिलात तरीसुद्धा चालेल आणि तुम्ही पूर्ण नॉवेल संदर्भातला प्लॉट जरी त्या ठिकाणी मेन्शन केला तरीसुद्धा चालणार आहे. आणि मी सुरुवातीला या ठिकाणी दिलेले आहेत बघा, कॅरेक्टरची नावं दिलेत, फोटो दिलेत आणि त्यांचे काही पॉईंटसुद्धा मी तुम्हाला तिथं मेन्शन केलेले आहेत. आता ते जे पॉईंट आहेत तेवढेच तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. आता ते 5 पॉईंट्स आहेत, 2 पॉईंट्स आहेत, 3 पॉईंट्स आहेत, जेवढे काही पॉईंट्स आहेत ना त्या पॉईंट वाईज तुम्ही काय करायचं, फक्त एक्सप्लेन करायचं. एवढं जरी तुम्ही करू शकलात ना, म्हणजे आता प्रत्येक एका पॉईंटला तुम्ही 1 ते 2 ओळी जरी एक्सप्लेन केलेत तरीसुद्धा चांगलं साधारण एक 10-12 ओळींचा आन्सर छान पद्धतीने तुम्ही लिहू शकता. फक्त अट एवढीच आहे की तुम्ही ही जी नॉवेल आहे एका स्टोरीसारखी लक्षात ठेवा. एक आहे की जेणेकरून तुमचा या ठिकाणी ऑटोमॅटिकली एका सर्वोत्तम नॉवेलचा अभ्यास या ठिकाणी होणार आहे. कारण तुम्हाला आत्ता जेव्हा 3 नॉवेल्स अभ्यासायला आहेत, टू सर्व विथ लव असेल म्हणा, द साइन ऑफ 4 म्हणा, त्याच्यानंतर आपण अभ्यासलेली याच्या आधीची एक नॉवेल म्हणा, या ज्या सगळ्या नॉवेल्स आहेत म्हणजे अराउंड इन 80 डेज ही एक नॉवेल आहे. तर या सगळ्या नॉवेल्समधून काहीतरी एक लाईफ लेसन मिळतो आणि मला असं वाटतं की ते तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. आता आपण पुढे बघूया. त्या ठिकाणी या पूर्ण जी काही नॉवेल आहे या पूर्ण नॉवेलमध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता की याचे जे कॅरेक्टर आहेत किंवा पूर्ण या नॉवेलची जी काही स्टोरी आहे ती टप्प्याटप्प्याने मी या ठिकाणी तुम्हाला सांगत जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला जिथंही नोंद करून घ्यावीशी वाटते तिथं तुम्ही नोंद करून घ्या.
व्हिडिओ प्लीज स्किप न करता पॉज करून बघू शकता, पण स्किप करून नका बघू, जेणेकरून तुम्हाला ते समजणार नाही. ठीक आहे, आता पुढे बघूयात आपण. त्या खजिन्यातूनच ही सगळी गोष्ट किंवा ही सगळी जी नॉवेल आहे ती या ठिकाणी घडलेली आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे तुम्ही नॉवेल आहे ती नेमकी कशावरती बेस आहे, तर आग्रा ट्रेजरवरती, हे या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण द साइन ऑफ 4 याचा मेन जो थीम आहे तो ट्रेजरच आहे आणि आग्रा खजिन्याच्या भोवतीच या ठिकाणी काय होते, ही नॉवेल पूर्णपणे फिरताना दिसते. कारण या ट्रेजरमुळे कुणाचंही भलं झालेलं नाहीये. तुम्ही बघता की एक म्हण आहे, हापापाचा माल गपापा, बरोबर? म्हणजे या ठिकाणी आपल्याला जे आयतं मिळतं ते फारसं टिकत नाही, बरोबर? आणि कष्ट करून मिळवलेलं हे सरता सरत नाही. तर याच फिलॉसॉफीच्या आधारावरती ही छान नॉवेल आहे. आता याच्यामध्ये द साइन ऑफ 4 म्हटलेलं आहे. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की द साइन ऑफ 4 का? 5 का नाही, 2 का नाही, 6 का नाही आहे? तर त्याचं कारणच हे आहे की ही जी नॉवेल आहे की नाही, ही नॉवेल ही पूर्ण ट्रेजरभोवती आहे. मग आता हा जो ट्रेजर आहे ते पळवणारे कोण आहेत, तर हे 4 जण आहेत. याच्यामध्ये तुम्हाला नावं दिसत असतील, जॉन्थन स्मॉल, मोहम्मद सिंग, अब्दुल्ला खान आणि दोस्त अकबर. हे जे 4 जण आहेत, या 4 जणांनी मिळून हा आग्र्याचा एक खजिना या ठिकाणी काय केला, लुटलेला आहे. आता याच्याबद्दल मी थोडक्यात सांगते हं तुम्हाला. काय झालं होतं, 1857चा जेव्हा उठाव सुरू झाला, त्यावेळी सुरू झाल्यानंतर जॉन्थन स्मॉल हा जो आहे तो इंग्रज अधिकारी या ठिकाणी भारतामध्ये इंग्रज ब्रिटिश अधिकारी म्हणून काम करत होता. आता हे जे 3 जण आहेत, मोहम्मद सिंग, अब्दुल्ला खान आणि दोस्त अकबर, ह्या तिघांनी मिळून काय केलं की या ठिकाणी हे तिघांनी सुद्धा आग्र्याच्या तळखाण्यामध्ये असलेला जो खजिना आहे तो त्यांनी काय केला, लुटला. आता तो लुटत असताना या ठिकाणी आहेत, ही जी गोष्ट आहे ही गोष्ट जॉन्थन स्मॉलला कळते. आता जेव्हा जॉन्थन स्मॉलला ही गोष्ट कळते तेव्हा हे तिघे जण म्हणजे कोण, मेहमद सिंग, अब्दुल खान आणि दोस्त अकबर, हे तिघ जण या जॉन्थनसला म्हणजे स्मॉलला एक ऑफर देतात की जर हा खजिना आम्ही लुटला तर त्यात तुझाही वाटा असेल, पण ही गोष्ट तू सिक्रेट ठेवायचीस. तेव्हा स्मॉल हा सुरुवातीला तयार होतो. हा खजिना जेव्हा लुटला जातो तेव्हा तो खजिना लुटल्यानंतर याच्याबद्दल जेव्हा हा खजिना हे तिघ जण लुटतात, तेव्हा लुटून आल्यानंतर हा जॉन्थनस त्यांच्यावरती उलटतो. म्हणजे तो काय करतो की या तिघांना क्रांतिकारक आहे आणि अशी टीप तो या ठिकाणी काय करतो, ब्रिटिश अधिकाऱ्यांना देतो आणि तो त्यांना काय करतो, तिथं त्यांना पकडवून देतो. आता तिथं त्यांना पकडवून दिल्यानंतर हा जो रोष आहे, हा रोष त्या तिघांना सुद्धा असतो आणि जॉन्थन स्मॉल काय करतो की तो खजिना एकट्याने घेऊन तो काय करतो, पसार होतो. आता हा जॉन्थन स्मॉल हा जो आहे तो पसार झाल्यानंतर जेव्हा या तिघांना सुद्धा या ठिकाणी विचारलं जातं, तेव्हा हे तिघं सुद्धा, जॉन्थन स्मॉल सुद्धा याच्यामध्ये भागीदार आहे असं ते त्यांना सांगतात. आणि मग जॉन्थन स्मॉल त्यावेळी इंग्लंडला पळून गेलेला असतो आणि तिथं गेल्यानंतर सरकारना एव्हाना ही बातमी समजलेली असते की जॉन्थनसने काय केलेलं आहे, आग्र्याचा जो खजिना आहे तो लुटलेला आहे आणि तो त्याच्याजवळ आहे. आता हे जेव्हा ब्रिटिश अधिकाऱ्यांना कळतं तेव्हा जॉन्थनसची नोकरी तर जातेच जाते आणि शिवाय त्याला अटक सुद्धा होते. आता हा जो जॉन्थनस आहे त्यांनी काय केलेलं आहे, आता त्याला अटक झाल्यानंतर त्याचं पदही गेलं आणि मग तिथून ही जी स्टोरी आहे ती सुरू होते. तुम्हाला बेस कळाला की या ठिकाणी जॉन्थनस स्मॉल आणि हे बाकीचे तिघ जण यांनी काय केलेलं आहे, हा आग्र्याचा खजिना लुटलेला आहे. आता याच्यामध्ये सुरुवातच कशी झाली बघा, तिघ जण लुटणार होते पण त्या तिघामध्ये चौथा हिस्सेदार जॉन्थन स्मॉल झाला. आता या ठिकाणी जॉन्थनसची हाव इतकी मोठी वाढली की त्याला तो खजिना एकट्यानेच पळवावासा वाटला. आता यानं काय केलेलं आहे की हा जो खजिना आहे तो एकटा घेऊन पसार झाला, पण तो त्या ठिकाणी काय म्हणजे त्याला पकडता आलं नाहीये. पण आता या ठिकाणी झालं काय की त्या दरम्यान तो खजिना काय करतो, एका ठिकाणी तो पुरून ठेवतो, पण त्याची नोकरी जाते आणि अटक तर होते.
बरोबर. आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या. ठीक आहे. आता हीच ती टिप आहे किंवा हीच ती गोष्ट आहे की ज्याच्यामुळं या नॉव्हेलनं नाव पडलं द साइन ऑफ फोर. आता याच्यावरूनच हे जे कथानक आहे ते पुढं कसं सरकतं इंटरेस्टिंगली ते आपण बघूयात. तर त्याच्या अगोदर ना तुम्ही ही जी नॉव्हेल आहे त्या नॉव्हेलचं थोडक्यात ही जी समरी आहे, म्हणजे ही नॉव्हेल कशाबद्दल आहे, तर इथं समोर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असणार आहे. ही नॉव्हेल पब्लिश 1819ला झालेली आहे. तर आर्थरनी ही जी नॉव्हेल आहे ती शॉर्लॉक होम्स, वॅटसन यांनी एक मिस्टेरियस अशी एक हिडन ट्रेजर जो आहे तो आणि त्याच्या भोवती असणारे सगळे खून किंवा सगळ्या हत्या यांचा शोध ते लावतात. आणि असं हे जे कथानक आहे ते या ठिकाणी काय होतं, कव्हर होत असताना आपल्याला दिसत आहे. आता या ठिकाणी तुम्हाला नॉव्हेलची आउटलाईन समजली थोडक्यात. ठीक आहे. मग ही तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. तुम्ही याच्या आधारे म्हणजे आता मी ही जी स्क्रीनवरती तुम्हाला दिसतं अबाउट द नॉव्हेल हा पॉईंट, तर या ज्या एक 5-6 ओळी आहेत त्या पॉईंट वाईज तुम्ही लक्षात ठेवा आणि त्यानुसार तुम्ही काय करू शकता, थोडंसं डिस्क्रिप्टिव्ह आन्सर तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. कारण नॉव्हेल आउटलाईन हे कळणं खूप गरजेचं आहे. समजलं? साईन कुठले आहेत ते समजले. त्याच्यानंतर याचा जो मेन सब्जेक्ट ज्याला आपण म्हणतो सेंट्रल आयडिया काय आहे, तर आग्रा ट्रेजर हे आहे. ओके. आणि यातला मेन सूत्रधार जो या ठिकाणी सगळ्या गोष्टींचा शोध लावणारा तो कोण आहे, आपला हिरो या ठिकाणी शर्लॉक होम्स. तर हा जो शर्लॉक आहे तो या ठिकाणी मेन हिरो आहे, डिटेक्टिव्ह आहे. त्यांनी अशा बऱ्याच केसेस सॉल्व्ह केलेल्या आहेत आणि ही सुद्धा केस तो काय करतोय, सॉल्व्ह करतोय. आता यामध्ये तो खूप शार्प आहे, इंटेलिजंट आहे आणि वर्कहोलिक म्हणजे आपल्या कामाशी काम ठेवणारा आणि प्रामाणिकपणे काम करणारा अशी ही याची काय आहे, ख्याती आहे. त्याच्यानंतर पुढचं कॅरेक्टर आहे, यानंतर आपलं पुढचं कॅरेक्टर आहे ते म्हणजे डॉक्टर वॅटसन. आता डॉक्टर वॅटसन हे शेरलॉकचे पार्टनर आहेत. त्याचबरोबर एक म्हणजे रिटायर असे आर्मीमध्ये सुद्धा होते. त्याच्यानंतर या पूर्ण केसमध्ये ही जी पूर्ण केस आपण किंवा ही जी नॉव्हेल बघतोय, या नॉव्हेलमध्ये मेरी मॉर्स्टन नावाचं एक कॅरेक्टर आहे, फिमेल कॅरेक्टर. तर ती आपली केस या ठिकाणी घेऊन येते आणि तिचा जो काही मिसिंग फादरची जी केस आहे ती सॉल्व्ह करत असताना वॅटसन हे तिच्या प्रेमात पडतात आणि तिला लग्नासाठी प्रपोज करतात. आता यांचं नेचर जर बघायचं झालं तर खूप शार्प आहेत आणि शार्लॉकला हे खूप छान पद्धतीने हेल्प करतात आणि हे त्यांचं वैशिष्ट्य आणि खूप लॉयल आहेत ते. कारण बऱ्याचदा आपण बघतो की डिटेक्टिव्ह म्हणून काम करत असताना एखादा असिस्टंट जर घ्यायचा सोबत ठेवायचा जर झाला तर या ठिकाणी तो त्या पूर्ण डिटेक्टिव्हला खूप लॉयल असणं किंवा अगदी समर्पित असणं गरजेचं आहे. कारण या ठिकाणी बऱ्याच गोष्टी ह्या काय करता येत नाहीत, पूर्ण शोध लागेपर्यंत किंवा एखादी केस जी आहे ती सॉल्व्ह होईपर्यंत काही गोष्टी ह्या गुप्त म्हणजे सिक्रेट ठेवावे लागतं. जे आहे ते वॅटसन खूप छान पद्धतीने करत होते. तुम्ही बऱ्याच मूव्हीमध्ये ह्या दोघांची केमिस्ट्री खूप छान पद्धतीने बघितलेली असणार आहे आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला दोघांच्या जे काही एक बॉन्डिंग आहे ते तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. त्याच्यानंतरचं आपलं पुढचं कॅरेक्टर मी मगाशी म्हणाले तसं मेरी मॉर्स्टन. आता ही जी मेरी आहे ही आर्थर मॉर्स्टन यांची मुलगी आहे. आता आर्थर मॉर्स्टन कोण आहेत हे पुढं कॅरेक्टरमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, मी पुन्हा एकदा तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते, की या नॉव्हेलचे जे कॅरेक्टर्स आहेत आणि त्यांचे एकमेकांच्या बरोबरती असणारे रिलेशन आणि त्यांचा या नॉव्हेलमध्ये असणारा रोल, या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. म्हणून व्हिडिओ हा स्किप न करता व्यवस्थित बघा. आता मेरी मॉर्स्टन ही जी आहे, ती काय करते, की गेल्या 10 वर्षापासून ती तिच्या हरवलेल्या वडिलांना शोधण्याचा प्रयत्न करते. आता ती कोणाची मुलगी आहे, तिच्या वडिलांचं नाव जे आहे ते आर्थर मॉर्स्टन आहेत. आता आर्थर मॉर्स्टन कोण आहेत हे पुढे आपण त्यांचं कॅरेक्टर बघताना बघूयात. आता तिला काय व्हायचं, की दरवर्षी एक पर्ल ज्याला आपण म्हणतो की नाही खूप महागडा असा एक मोती तिला मिळायचा. आता तो मोती कोणाकडून मिळायचा, कशासाठी मिळायचा हे मात्र तिला कळालेलं नाहीये. हां, पण एक होतं की तो मोती ठराविक वेळेपर्यंत मिळाल्यानंतर एके दिवशी तिला एक पत्र सुद्धा येतं. जर तुम्हाला अधिक जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मला येऊन भेटू शकता.
आणि जेव्हा हे पत्र तिला मिळतं, तेव्हा ती या ठिकाणी विचार करते, की आता या ठिकाणी गप्प बसून उपयोग नाहीये. आपण काय करायला पाहिजे या ठिकाणी कुठल्यातरी डिटेक्टिव्हला जाऊन आपण हे सांगायला पाहिजे आणि ती म्हणूनच शर्लॉककडे जाते आणि ती या संपूर्ण ची जबाबदारी आहे, ती आपल्या शर्लॉक होम्सला देते. आणि या सगळ्यामध्ये मी मगाशी वॅटसनची ओळख करून देताना सांगितलं, की वॅटसन या मेरीच्या प्रेमामध्ये पडतात आणि तिला प्रपोज करतात आणि ती ते प्रपोजल काय करते, एक्सेप्ट सुद्धा करते. आता त्याच्यानंतर पुढचं कॅरेक्टर आहे, मी मगाशी म्हणाले तसं, आपली जी मेरी आहे तिचे वडील कॅप्टन आर्थर मॉर्स्टन. आता हे ब्रिटिश ऑफिसर होते. यांचं पोस्टिंग जे होतं ते इंडियामध्ये होतं. अत्यंत प्रामाणिक, दयाळू असा हा एक कॅरेक्टर बघू शकतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये त्यांची जी बदली होती ती अंदमानच्या जेलसाठी झालेली होती किंवा तिथलं काम हे बघत होते. मेरीचे फादर आहेत आणि शेल्टो जे आहेत, मेजर शोल्टो जे आहेत, त्यांचे हे मित्र आहेत. आता जॉन्थन स्मॉल आणि शोल्टो या दोघांना त्यांनी काय मदत केली, मी सुरुवातीला सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये या सगळ्यामध्ये एक हाकनाक मृत्यू झाला, तो म्हणजे आर्थर मॉर्स्टन यांचा. आणि तिथूनच या सगळ्या गोष्टीला सुरुवात झाली आणि मेरीने मग शेवटी डिसिजन घेतला. तिला माहितीही नसतं की आपल्या वडिलांचा मृत्यू झालाय. पण अचानक पर्ल रिसीव्ह करताना तिला एके दिवशी एक नोट सुद्धा मिळते आणि त्याच्यात लिहिलेलं असतं की अधिक माहिती तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही प्रत्यक्षात मला भेटू शकता. तेव्हा तिला रिअलाइज होतं की हा जो पर्ल आहे कुणीतरी मुद्दाम हेतू पुरस्कृत पाठवतंय आणि त्या पाठीमागं काहीतरी कारण असणार आहे. आणि गेले 10 वर्ष झालं तिचे वडील सुट्टीसाठी, व्हेकेशनसाठी दरवर्षी यायचे. पण त्या 10 वर्षामध्ये ते एकदाही आलेले नाहीयेत. आता इथं मला तुम्हाला एक सांगायचंय, की ॲक्चुअली होतं काय बघा, जेव्हा या ठिकाणी आर्थर मॉर्स्टन जे असतात ना, ते या ठिकाणी त्यांच्या देशामध्ये म्हणजे आपल्या मुलीला भेटण्यासाठी रिटायर झाल्यानंतर भेटायला जाणार असतात आणि याबद्दल पूर्वकल्पना त्यांनी मेरीला दिलेली असते आणि त्यांनी सांगितलेलंही असतं, की हॉटेलचं नाव दिलेलं असतं आणि तिथं येऊन ते तिला भेटण्यासाठी सांगतात. म्हणजे तिथं ते येणार आहेत आणि तिथून ते काय करणार आहेत, आपल्या देशात परत जाणार आहेत. जेव्हा या ठिकाणी मेरीला ही गोष्ट कळते किंवा हा निरोप तिला वडिलांचा मिळतो, तेव्हा ती या ठिकाणी काय करते, दुसऱ्या दिवशी म्हणजे सांगितलेल्या वेळेला त्या ठिकाणी त्या पत्त्यावरती आपल्या वडिलांना रिसीव्ह करण्यासाठी जाते. आता त्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर जेव्हा ती काउंटरवरती चौकशी करते, तेव्हा तिच्या असं लक्षात येतं, की कालपासून आर्थर हे हॉटेलच्या रूममध्ये आलेत. आता जेव्हा हे तिला समजतं, तेव्हा ती त्या रूममध्ये जाते आणि त्याच्या रूममध्ये गेल्यानंतर जेव्हा ती सामान बघते, तेव्हा तिच्या असं लक्षात येतं, की कालपासून या रूममध्ये बहुतेक कुणी आलेलंच नाहीये. म्हणजे तिचे वडील हे कुठेतरी गेलेत आणि ते परत आलेलेच नाहीयेत. पण त्यांच्या टेबलवरती तिला एक नोट दिसते आणि त्याच्यावरती या 4 जणांची नावं लिहिलेली असतात. जे मी सुरुवातीला तुम्हाला अगदी स्टार्टिंगला सांगितलं ना, ही जी 4 जण आहेत, द साइन ऑफ 4चे हे जे 4 लोकं आहेत, यांची नावं त्या नोटवरती लिहिलेली असतात. आता ही नावं बघितल्यानंतर त्या मेरीला थोडंफार कळतच नाही, की नेमकं हे कशासाठी आहे किंवा हे का नावं आहेत. तिला त्यांच्या केस संदर्भातली असतील किंवा काहीतरी कामासंदर्भातली ही नावं असतील म्हणून ती थोडंफार दुर्लक्ष करते. पण ती नावं घेऊन त्या रूममधून बाहेर येते. आल्यानंतर ती रिसेप्शनिस्टला विचारते, की "माझ्यासाठीचा काही निरोप तुम्ही दिलाय का?" तेव्हा ती रिसेप्शनिस्ट सांगते, की "निरोप तर काहीच दिलेला नाहीये. पण तुम्ही काय करू शकता, की या ठिकाणी त्यांचं जे सामान आहे ते घेऊन जाऊ शकता किंवा तुम्ही अजून वाट बघू शकता." तर अशा पद्धतीने त्या दिवसापासून ते गेले 10 वर्षापर्यंत तिच्या वडिलांची आणि तिची कुठलीच भेट नाहीये. तिला असं वाटतंही, की तिचे वडील मिस्टेरियसली गायब झालेले आहेत. पण अनफॉर्च्युनेटली तिला त्याची खात्री नसते. पण जेव्हा तिला तुम्ही भेटू शकतात अशी नोट मिळते, तेव्हा मात्र आपली केस ती शर्लॉककडे देते. समजलं? त्याच्यानंतर पुढचं बघूयात, मेजर जॉन शोल्टो. आता मेजर जॉन शोल्टो यांचं काम काय आहे? तर हे ऑर्थरचे मित्र आहेत. आता हे सुद्धा ब्रिटिश ऑफिसर आहेत. इंडियाच्या अंदमान आयलंडमध्ये हे काम करतात. त्याच्यानंतर यांना 2 मुलंही आहेत. त्याचं नाव आहे बॉर्थोलूम आणि थेडियस.
त्यांची पुढे मी ओळख करून देणारच आहे तुम्हाला. आता यांनी काय केलेलं असतं, की यांनी जॉन्थन हंसला या ठिकाणी हेल्प केलेली असते. जॉन्थन स्मॉल मी मगाशी म्हणाले, द साइन ऑफ 4 याच्यामधला जो पहिला गुन्हेगार आहे, म्हणजे खजिना लुटणारा, त्यातला हा एक. तो त्याच्याबद्दल सुद्धा आपण पुढे बघू. पण त्याला हेल्प केलेली असते. आणि यांनी काय केलेलं असतं, की आपला मित्र जो आहे आर्थर, त्याला आणि जॉन्थन स्मॉलला या दोघांना सुद्धा चीट करून जो खजिना आहे तो आपल्याजवळ त्यांनी ठेवलेला असतो. आणि जेव्हा ही गोष्ट या ठिकाणी अ, यांना समजते, म्हणजे आर्थर मॉर्स्टनला, तेव्हा आर्थर मॉर्स्टन हे रिटायर होऊन जेव्हा त्यांच्या देशामध्ये परत जातात. मी मगाशी म्हणाले की नाही, की ते एका हॉटेलमध्ये उतरलेले असतात. पण ते उतरल्यानंतर त्या दिवशी बाहेर जातात, ते परत येत नाहीत. मग त्यांचं काय झालेलं असतं तर ते इथं कळेल बघा तुम्हाला. ते जेव्हा येतात तेव्हा सगळ्यात पहिला ते मेजर शोल्टोला भेटायला जातात. आता मेजरला जेव्हा ते भेटतात, जॉनला जेव्हा ते भेटतात, तेव्हा भेटल्यानंतर त्यांच्यामध्ये काही शाब्दिक बाचाबाची होते. आणि ती झाल्यानंतर त्या सगळ्यामध्ये थोडंसं वयाच्या मानाने त्यांना काय येतो, ते गोष्ट सहन होत नाही आणि तिथं त्यांना हार्ट अटॅक येतो. आणि तिथंच ते काय करते, तिथंच त्यांचा जीव जातो. आणि ही गोष्ट घडल्यानंतर होतं काय, की मेजर जॉन शोल्टो हा प्रचंड घाबरतो. आणि तो काय करतो, की ही गोष्ट कोणाला कळूच नाही म्हणून ते काय करतात, परस्पर त्यांच्या त्या मृतदेहाची विल्हेवाट लावतात. म्हणजे परस्पर त्यांचा तो मृतदेह ते दफन करून ठेवतात. आता या गोष्टीचं गिल्ट सुद्धा या मेजर शोल्टोला आहे. आता इथं या ठिकाणी त्यांच्याजवळ तो ट्रेजर आता आहे सध्या. ओके. आता यांची 2 मुलं मी मगाशी सांगितलं तसं बॉर्थोलुम शोल्टो आणि या ठिकाणी थेडियस शोल्टो. आता बॉर्थोलुम जो आहे तो थोडासा हवरट आहे, लोभी आहे आपल्या वडिलांसारखा. त्याला असं वाटतं, की या खजिन्यातला हिस्सा कुणालाच मिळू नये. आपल्या वडिलांच्या नंतर आपल्यालाच मिळावा. आता हे या दोघांना कळतं कसं? तर या ठिकाणी होतं काय, की जेव्हा आर्थर जे आहेत, कॅप्टन आर्थर मॉर्स्टन यांच्या मृत्यूनंतर जवळ-जवळ काही दिवसानंतर या गोष्टीचं गिल्ट वाटून मेजर शोल्टो सुद्धा अंथरुणाला खिळून राहतात. म्हणजे ते सुद्धा आजारी असतात. आता या ठिकाणी एके दिवशी होतं काय, की त्यांना असं जाणवतं, की आता आपल्याकडे दिवस खूप कमी आहेत आणि हे गिल्ट आपल्याला जगू देत नाहीये. तेव्हा ते आपल्या दोन्हीही मुलांना बोलवतात आणि कन्फेस करतात त्या आग्राच्या ट्रेजरबद्दल. ते सांगतात, की त्यांची खूप मोठी चूक झाली आणि यामध्ये हातनाक आपला मित्र आपल्याला गमवावा लागला. ही गोष्ट आपल्या दोन्ही मुलांसमोर ते कबूल करतात. आता बॉर्थोलुम हा आपल्या वडिलांसारखा लोभी असल्यामुळे त्याला असं वाटतं, की आता ह्याचा हिस्सा होऊच नाही. आपण दोघांनीच हा हिस्सा घ्यायला पाहिजे. कारण यामध्ये आर्थर मॉर्स्टन तर नाहीयेत. आपले वडीलसुद्धा जातील. त्याचबरोबर या ठिकाणी ज्याच्याकडून आपण हा खजिना घेतला, म्हणजे आपल्या वडिलांनी फसवून, ज्याला आपण या ठिकाणी जॉन्थन स्मॉल आहेत, त्यांचा तर काही पत्ताच नाही आहे. त्याच्यामुळं आता याच्यामध्ये कुठेच वाटेकरी नाही आहेत. परंतु वडिलांची एक शेवटची इच्छा अशी असते, कुणाची? तर मेजर शोल्टोची, की याचा एक हिस्सा म्हणजे ह्या खजिन्यातले काही भाग हा आर्थर मॉर्स्टनच्या मुलीला म्हणजे मेरी मॉर्स्टनला मिळायला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी थेडियस शेल्टो या ठिकाणी काय करतात, की दरवर्षी एक पर्ल जो आहे, किमती पर्ल, तो या ठिकाणी तिला एका विशिष्ट दिवशी ते तिला पाठवत असतात. मग तिला पाठवणारं कोण आहे? थेडियस शेल्टो. आता जेव्हा थेडियसच्या असं लक्षात येतं, की या ठिकाणी पास्टमध्ये जे काम केलेलं आहे ट्रेजरबद्दल, त्याच्याशी रिलेट करणारं एक कॅरेक्टर परत समोर आलेलं आहे आणि ते कोण आहे? जॉन्थन स्मॉल. तेव्हा मात्र हा गप्प बसत नाही. तेव्हा तिला एक नोट पाठवतो, की तुम्हाला याच्याबद्दल जास्त जाणून घ्यायचं असेल, तर तुम्ही काय करायचं आहे, मला येऊन भेटायला पाहिजे. आता या दोघांच्यामध्ये फरक समजला. दोघंही कोण आहेत? भाऊ आहेत. कोणाची मुलं आहेत ही? ह्या मेजर शोल्टोची. आणि त्याचबरोबर अ, अ, कॅप्टन आर्थर मॉर्स्टन यांची मुलगी कोण आहे? मेरी मॉर्स्टन आहे. आणि या ठिकाणी जॉन वॅटसन आणि शर्लॉक होम्स हे दोघंही कोण आहेत? तर याचे डिटेक्टिव्ह आहेत आणि ते जॉन मे वॅटसन जो आहे तो असिस्टंट आहे. त्याच्यानंतर मी मगाशी म्हणाले जॉन्थन स्मॉल. आता जॉन्थन स्मॉल त्या 4 साइनमधलं पहिलं नाव जे आहे ते जॉन्थन स्मॉल. आता यांनी त्या तिघांना तर उडवलेलं आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी हा एकटाच त्या खजिन्याचा मालक आहे. त्यांनी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हा एक रिटायर सोल्जरसुद्धा आहे.
ओके. ब्रिटिश आर्मीमध्ये हा काम करायचा. पण 1857च्या उठावामध्ये जेव्हा त्याला असं कळालं, की कोणतरी तिघे जण या ठिकाणी आग्र्याचा खजिना लुटतायत आणि जेव्हा त्याच्या असं लक्षात येतं, की हा खजिना आपल्याला मिळावा, तेव्हा त्या तिघांनाही तो काय करतो, टीप देऊन अटक करायला भाग पडतो. पण त्या तिघांनी सुद्धा काय केलेलं असतं, या जॉन्थन अँड स्मॉलचं नाव सांगितलेलं असतं. त्यामुळे जॉन्थन अँड स्मॉल हा इंग्लंडला परत येईपर्यंत पळून खजिना घेऊन त्याला काय केले जाते, त्याला सस्पेंड केलं जातं, नोकरीवरून काढून टाकलं जातं आणि अटक करायचे आदेश दिले जातात. तेवढ्यात त्यांनी काय केलेलं असतं, तो जो खजिना आहे तो जंगलामध्ये पुरून ठेवलेला असतो. आता त्याला अटक करून अंदमानच्या जेलमध्ये आणून टाकलं जातं. आता त्या झटापटीमध्ये होतं काय, की त्याचा एक पाय त्याला गमवावा लागतो. इथं तुम्ही बघत असाल त्याचा एक पाय हा काय आहे, वुडन आहे, लाकडी आहे किंवा तो हँडिकॅप आहे. आता या ठिकाणी त्या ट्रेजरला पळवणारा हा एक आहे. आता यांनी काय केलेलं असतं, की जो आर्थर मॉर्स्टन आहे, त्या आर्थर मॉर्स्टनला आणि या ठिकाणी याच्यामध्ये अजून एक कॅरेक्टर कोण आहे, जॉन शोल्टो, या दोघांना सुद्धा तो या ठिकाणी एक ऑफर देतो. आता त्या ऑफरमध्ये तो असं सांगतो, की जर तुम्ही मला मदत केलीत इथून बाहेर पडायला, तर मी तुम्हाला एक लुटलेला खजिना आहे आणि त्यात मी तुम्हाला भागीदार बनवेन किंवा त्यातला एक खूप मोठा हिस्सा मी तुम्हाला मोबदला म्हणून देईन. तेव्हा खरं तर ही सुरुवातीला गोष्ट म्हणजे ही गोष्ट नाकारतात. कोण? तर आर्थर मॉर्स्टन. कारण आर्थर मॉर्स्टन यांना सुरुवातीला ही गोष्ट पटत नाही, की आपण आपल्या कायद्याविरोधात वागतोय. परंतु त्यांचा मित्र जॉन शोल्टो त्यांना समजावून सांगतो आणि ते दोघंही काय करतात, या गोष्टीला तयार होतात. पण होतं काय, की खरोखरच खजिना आहे का त्याचं लालूच दाखवलं जातं. म्हणून या ठिकाणी जॉन्थन स्मॉलला सांगितलं जातं, की "तू इतकं सांगतोयस, तर आम्हाला सांग, की तो खजिना नेमकं तू कुठं ठेवलायस? कारण तू बाहेर पडशील आणि माझ्याकडे तो खजिना नाहीये म्हणून सांगशील, तेव्हा आम्ही अडचणीत येऊ." तेव्हा जॉन्थन स्मॉल या खजिन्याचा बरोबर पत्ता हा मेजर शॉल्टोला सांगतो. आता मेजर शॉल्टो आणि जो काही मेजर शॉल्टो हा काय करतो, की त्या पत्त्यावरती तो जातो आणि तिथं खणून बघतो, तर तिथं तो खजिना असतो. जेव्हा तो खजिना बघतो, तेव्हा त्याचेही डोळे दिपतात आणि त्याच्याही मनामध्ये लोभ निर्माण होतो. आता त्याने ठरवलेलं आहे, की त्याला काय करायचं आहे, तर हा जो पूर्ण खजिना आहे, तो लुटायचा आहे. मग तो जसा परत तिथं जेलमध्ये येतो, तेव्हा तो जॉन्थन स्मॉलला वेड्यात काढतो. तो म्हणतो, की "तू म्हणतोयस तिथं तसा कोणताही खजिना नाहीये आणि आम्ही तुला या ठिकाणाहून बाहेर काढू शकत नाही." तेव्हा ही गोष्ट जॉन्थनसच्या लक्षात येते, की आपल्याला जो हा जॉन शेल्टो जो आहे, तो वेड्यात काढतोय. परंतु आर्थर त्याला समजावून सांगतो, कुणाला? शेल्टोला, की आपण म्हणजे तू जे हे करतोयस ते चुकीचं आहे. पण या ठिकाणी मेजर शॉल्टो जो आहे, त्याचं काम ऑलरेडी सोपं झालेलं आहे. कारण त्याला खजिना मिळालेला आहे आणि जो खजिना त्याला ज्यांनी मिळवून दिलेला आहे, तो ऑलरेडी आता कस्टडीमध्ये आहे. त्याच्यामुळं त्याचा याच्यामध्ये परत हिस्सा होण्याचं काही कारणच नाहीये. आणि तो ऑलरेडी जेलमध्ये असल्या कारणामुळं त्याला आपणच जर जेलमधून नाही काढलं, तर मग तो तिथेच मरून जाईल, असं त्या मेजर शोल्टोला वाटतं. त्याच्यामुळं काय केलं, तो या ठिकाणी त्या जॉन्थन स्मॉलला तिथून बाहेर काढत नाही. आता हे झालं. आता जॉन्थन स्मॉलला प्रचंड राग आहे. कुणाबद्दल? तर आर्थर सॉरी शॉल्टोबद्दल खूप राग आहे. ऑर्थरचा काही संबंधच नाही, कारण ऑर्थरनी याला अपोज केलेलं असतं. मेजर शॉल्टोला वारंवार समजावून सांगितलेलं असतं, की हा खजिना वगैरे ह्या सगळ्या गोष्टी दुर्दैव घेऊन येणाऱ्या असतात आणि त्यामुळं आपल्याला याची हाव नको आहे आणि हा गुन्हेगार आहे, याला सोडायचा तर काही प्रश्नच येत नाही. पण शॉल्टोच्या मनामध्ये लोभ अगदी जास्त असल्या कारणामुळं तो या ठिकाणी काय केलं, त्याला ऐकत नाही. मग आता ऐकत नाही म्हटल्यानंतर होतं काय, की हा जो जॉन्थन स्मॉल आहे, तो या ठिकाणी जेल तोडून बाहेर पडतो. आता जेल तोडून बाहेर पडल्यानंतरची काय फजिती आहे, तो कोणामुळे बाहेर पडला, त्यानं कोणाची मदत घेतली आणि त्यांनी काय केलं, हे आपण या ठिकाणी पुढं बघूयात. आता इथं तो ज्याची मदत घेऊन जॉन्थन स्मॉल बाहेर पडला, तो हा आपला पुढचा कॅरेक्टर आहे, टॉंगा.
आता हा जो टोंगा आहे, तुम्हाला याचं पिक्चर बघितल्यानंतरच लक्षात येईल की हा एक आदिवासी आहे आणि हा निकोबारच्या परिसरामध्ये म्हणजे अंदमानच्या परिसरामध्येच राहणारा तिथला एक लोकल आदिवासी आहे. आता तुम्ही बघितलेलं असणार आहे की जंगलात राहणारे जे आदिवासी असतात त्यांच्याकडे स्वतःचं स्वसंरक्षण करण्यासाठी काही नैसर्गिक साहित्य साधनांचा ते वापर करतात. आता त्यामध्येच इथं स्क्रीनवरती दिसत असणार आहे ब्लोडार्ट. ब्लोडार्ट याचा अर्थ काय, की जे ब्लो कर म्हणजे फुंकून ज्यातून बाण विषारी सोडला जातो आणि ज्यामुळे समोरचा व्यक्ती क्षणात मरून जातो, असं हे स्किल या टोंगाकडे होतं. आता हा जो टोंगा होता त्याच्याकडे खूप मोठं वेपण होतं. आता ते वेपण तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असणार आहे. तो या ठिकाणी फुंकतोय आणि त्याच्यातून एक मोठ्या हवेच्या वेगाने मोठा एक बाण त्या ठिकाणी बाहेर पडतोय आणि त्या टोकाशी एक विष लावलेलं असतं आणि जसा बाण व्यक्तीला लागतो तसं सापाचं विष जसं शरीरामध्ये भिनतं तसं ते भिनून समोरची व्यक्ती काय होते, मरण पावते. मग आता ह्या टोंगाला हाताशी धरून जॉन्थन स्मॉल हा काय करतो, त्या ठिकाणी तो त्या जेलमधून बाहेर पडतो. टोंगा आणि जॉन्थनस. आता त्या टोंगाला सुद्धा जॉन्थनन्सनं या ठिकाणी त्या खजिन्याबद्दल सांगितलेलं असतं आणि त्यांनी कमिट केलेलं असतं की जर तू माझ्या सोबत कायम राहिलास तर या ठिकाणी काय केलं जाईल, तुलाही त्याचा काही हिस्सा दिला जाईल. आता आदिवासी आहे, त्याला हिशोबातलं फारसं काही कळत नाही, पण संपत्ती म्हटल्यानंतर सगळ्यांचेच डोळे पांढरे होतात आणि हा टोंगा तरी का पाठीमागे राहील म्हणा. या टोंगाला सुद्धा या ठिकाणी क्षणात भुरळ पडली त्या खजिन्याची. मग त्यांनी ठरवलं की पायानी लुळा पांगळा असणारा हा जॉन्थन स्मॉल जो आहे त्याला आपण मदत करणं हे कदाचित बरोबर असेल, योग्य असेल असं म्हणून तो या ठिकाणी काय करतो, त्याला मदत करण्यासाठी तयार होतो. आणि तुम्ही नंतर बघाल की यामध्ये सगळ्यामध्ये ना अगदी शेवटपर्यंत हा टोंगा यांच्याबरोबर या ठिकाणी मदत करायला तयार आहे. त्याच्यानंतर पुढचं कॅरेक्टर आहे टॉबी. टॉबी आता इथं स्क्रीनवरती तुम्हाला एक डॉगी दिसत असणार आहे. या ठिकाणी वॅटसन आणि शॉर्लॉक होम्स यांच्यासोबत तो या ठिकाणी असलेला हा जो काही पिक्चर आहे याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल. तर हा जो टॉबी आहे हा या टॉबीमुळं म्हणजे या डॉगीमुळं खरं तर यांना थेम्स नदीतून एका छोट्या बोटमधून हा जो काही आपला क्रिमिनल आहे, ज्याला आपण म्हणू शकतो की जॉन्थन स्मॉल आणि टोंगा हे फरार होत आहेत, हे या ठिकाणी टॉबीमुळं कळतं आणि ते नदीच्या मार्गाने जात आहेत हे त्या डॉगीनं जे काही आहे ते शोधून काढलेलं असतं आणि त्यामुळं त्या सगळ्यांना समजतं की तो थेम्स नदीच्या माध्यमातून एका बोटीतून तो काय करतोय, चाललेला आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी पुढे बघूयात. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल की कॅरेक्टर्स जे आहेत ते तुम्हाला समजलेत, कोणत्या प्रकारे ते एकमेकांना हेल्प करतायत आणि हे जे कथानक आहे ते छान पद्धतीने पुढे जाते. तुम्हाला सगळे कॅरेक्टर्स हे एकमेकांना कसे मदत करतात आणि ते एकमेकांच्यामध्ये कसे गुंतलेत हे सुद्धा समजणं फार गरजेचं आहे बरं का. त्याच्यामुळं प्लीज आपण आत्तापर्यंत प्रत्येक कॅरेक्टरला बघितलेला आहे आणि त्याचा जो रोल आहे तो नेमका काय आहे तो आपण पाहिला. जसं मी मगाशी म्हणाले तसं इन शॉर्टमध्ये आता आपण टप्प्याटप्प्याने काय करत जाऊयात, ही नॉवेल जी आहे ती समजून घेऊयात. आता मेरी मॉर्स्टन जी आहे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असणार आहे, तिच्या हातामध्ये पर्लचा एक बॉक्स आहे आणि त्या ठिकाणी जॉन वॅटसन आणि शॉर्लॉक होम्स यांच्याकडे ती आलेली आहे. आता ती येण्याचं कारण हे आहे की इतक्या वर्षामध्ये म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये ती आलेली नाही आहे, पण अचानक तिला का याबद्दल शंका आली. कारण काय आहे की तिला दरवर्षी एका विशिष्ट दिवशी तिला एक महागडा मोती रिसीव व्हायचा आणि तो जो महागडा मोती आहे तो तिला रिसीव होत असताना तिच्या हे लक्षातही आलं नाही की हा मोती कुणीतरी आपल्याला काय करतंय, एक कृतज्ञता म्हणून पाठवतंय.
पण तिला खूप आश्चर्य वाटायचं, इतकं महागडं एक्सपेन्सिव्ह गिफ्ट हे कुणाकडून येतं. आणि मी मगाशी म्हणाले तसं या ठिकाणी तिचे जे वडील आहेत, आर्थर मॉन्स्टन, कॅप्टन. आता हे जे आहे त्यांनी तिला कमिट केलेलं असतं, की रिटायरमेंटनंतर ते इंग्लंडला परत येणार आहेत. आणि ते ज्या दिवशी परत येणार असतात, त्या दिवशी ते सांगतात, की ते ज्या हॉटेलमध्ये उतरणार आहेत, तिथून तिला म्हणजे त्या मेरीला आपल्या वडिलांना रिसीव्ह करायचं असतं. आता जेव्हा ती रिसीव्ह करण्यासाठी जाते, तेव्हा ते तिथं सापडत नाहीत. पण त्यांचं सामान सापडतं आणि त्यांच्या सामानामध्ये एक छोटीशी चिठ्ठी असते, ज्याच्यावरती ह्या 4 लोकांचं नाव लिहिलेलं असतं आणि त्या नावावरूनच आपल्या लक्षात येतं, की हे जे 4 लोक आहेत, ते म्हणजेच द साइन ऑफ 4 आहेत. आता तेव्हा हे तिच्या लक्षात येत नाही, की तेव्हा त्याच्यानंतर त्याच्या वडिलांचं काय झालेलं आहे. तिला असं वाटतं, की परत या ठिकाणी काहीतरी इमर्जन्सी आली असेल म्हणून आपले वडील परत गेले असतील. पण त्याच्यानंतर कोणताही संपर्क, फोन किंवा कुठले टेलिग्राम येत नाही. आता इथं अजून एक गोष्ट सांगायची आहे, की तेव्हा मोबाईल फोन किंवा टेलिफोनसुद्धा मोबाईल फोन तर नव्हतेच, पण टेलिफोनसुद्धा खूप रेअर. टेलिग्राम मात्र खूप चांगल्या पद्धतीने एकमेकांशी कम्युनिकेट करायला वापरले जायचे. आता त्यांचा टेलिग्राम ही तिला आलेला नाही, रिसीव्ह झालेला नाही. पण ती समजून घेते, की काही आपत्कालीन परिस्थितीमुळं कदाचित ते तिच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत किंवा त्यांचा मेसेज येत नाही आहे. पण जेव्हा या ठिकाणी तिला त्या पर्लसोबत एके दिवशी एक चिठ्ठी मिळते, की तुझ्यावरती अन्याय झालेला आहे आणि तुला जर याबद्दल जाणून घ्यायचं असेल, तर तू मला येऊन भेट. आता जेव्हा ती हे वाचते, तेव्हा तिला खूप शॉक बसतो, की आपल्यावरती अन्याय झालाय, याचा अर्थ आपल्याला उपकार म्हणून हे कोणीतरी मोती पाठवतंय आणि आपल्या मग वडिलांचं तर काही बरं वाईट झालं नसेल. तिच्या पटकन हे लक्षात येतं आणि ती वेळ न दवडता या ठिकाणी या दोघांना येऊन भेटते. कुणाला? तर वॅटसनला आणि या ठिकाणी शर्लॉक होम्सना. अच्छा, तेव्हा या दोघांना सुद्धा ती भेटते, तेव्हा सगळी हकीकत या ठिकाणी सांगते. आता ती सांगितल्यानंतर या दोघांना सुद्धा विचार पडतो, की गेल्या 10 वर्षापासून आर्थर मॉर्स्टन हे कुठं बरं गायब झाले असतील आणि तिथून हे कथानक हे पुढे सरकत जातं. आता या ठिकाणी जेव्हा ते दोघं जण या बॉर्थोलूमला, म्हणजे ही चिठ्ठी कोणी लिहिलेली असते, तर या ठिकाणी या मेजर शॉल्टोचा जो एक मुलगा आहे, त्या मुलांनी तिला ती चिठ्ठी पाठवलेली असते, थेडियस शॉल्टोने. आता थेडियस शॉल्टोने जेव्हा ही चिठ्ठी पाठवलेली असते, तेव्हा थेडियसला भेटण्यासाठी या ठिकाणी शर्लॉक होम्स आणि डॉक्टर वॅटसन हे दोघंही त्या ठिकाणी जातात. आता तिथं गेल्यानंतर जेव्हा मेजर शॉल्टो यांनी मरताना कन्फेस केलेल्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी तो या दोघांनाही सांगतो. खरं तर तिथंच ही गोष्ट सॉल्व्ह होते, कारण त्यांनी कन्फेस करत असताना या ठिकाणी सांगितलेलं असतं, की जॉन्थन स्मॉलला या ठिकाणी मेजर शॉल्टोने चीट केलेलं असतं आणि हे चीट करू नकोस असं या ठिकाणी जो काही आर्थर मॉर्स्टन आहे त्यांनी परत परत त्याला काय केलेलं असतं, अलर्ट केलेलं असतं. पण तरीसुद्धा तो जो काही खजिना आहे तो बघितल्यानंतर मेजर शॉल्टोला या ठिकाणी हाव सुटते आणि तो त्याचं ऐकत नाही. आणि जेव्हा या ठिकाणी हे दोघंही रिटायर होतात, तेव्हा आर्थर मॉर्स्टन त्याला येऊन परत समजावण्याचा प्रयत्न करतो. पण ह्या बाचाबाचीमध्ये आर्थर मॉर्स्टनला हार्ट अटॅक येतो आणि तो मरण पावतो. आता तो मेलाय या गोष्टीला आपण जबाबदार लोक धरतील म्हणून मेजर शॉल्टो परस्पर त्यांची डेड बॉडी काय करतो, दफन करतो. आता ती दफन केल्यानंतर त्याच्या मनामध्ये एक चिंता त्याला खायला लागते, की आपणच या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहोत. म्हणून ही गोष्ट तो काय करतो, आपल्या दोन्ही मुलांना, बॉर्थोलूमला आणि थेडियसला कन्फेस करतो. आता बॉर्थोलूमला मी मगाशी सांगितलं तसं या ठिकाणी त्याच्या मनामध्ये एक हाव तयार होते, पण तो ही गोष्ट काय करत नाही, दाखवून देत नाही. पण थेडियसला मात्र एक चिंता असते, की आपल्या वडिलांची शेवटची इच्छा काय आहे, की यातला काही हिस्सा हा आर्थर मॉर्स्टनच्या मुलीला म्हणजे मेरी मॉर्स्टन, म्हणून तो काय करत असतो, दरवर्षी एक पर्ल पाठवतो. पण हे दरवर्षी पर्ल पाठवण्या अगोदर सुरुवातीलाच तो का बरं या गोष्टी म्हणजे ती चिठ्ठी पाठवत नाही, की तुला जर जास्त काही जाणून घ्यायचं असेल, तुझ्यावरती अन्याय झालाय, तर तू मला येऊन भेट. तो तेव्हाच का म्हणतो, कारण याच्याही पाठीमागं एक कथा आहे. तर होतं असं, की या ठिकाणी बॉर्थोलूम डायस जो आहे त्याचं आणि थेडियसचं, बॉर्थोलूमचं आणि थेडियस या दोघांचं सुद्धा परत भांडण होतं त्या खजिन्यासाठी. बॉर्थोलूमचं मत असं, हा जो खजिना आहे तो खजिना आपल्या वडिलांचा आहे,
ठीक आहे. आता तो त्या वडिलांचा असल्या कारणामुळं आपण याच्यामध्ये हिस्सेदार दुसऱ्या कोणालाही बनवू शकत नाही. मग ही गोष्ट जेव्हा थेडियसला पटत नाही, तेव्हा थेडियस आणि बॉर्थोलूमध्ये वैचारिक मतभेद होतात. आता याच्या अगोदर झालेलं काय असतं, की मेजर शोल्टो जे आहेत, ते कसे मरण पावतात, तर जेव्हा ते आपल्या मुलांना हे कन्फेस करत असतात, तेव्हा कन्फेस करण्याआधी त्या ठिकाणी जेलमधून बाहेर पडलेला जो जॉन्थन स्मॉल आणि टोंगा हे या ठिकाणी त्याला म्हणजे त्याला शोधत-शोधत त्याच्या घरापर्यंत आलेले असतात आणि खिडकीतून त्याची ती नजर त्याच्यावरती पडते आणि ती भयानक नजर बघितल्यानंतरच तो हबकून त्या ठिकाणी जॉन्थन स्मॉल जो आहे, जॉन्थन स्मॉलला बघितल्याच मेजर शोल्टो हा तिथंच मरण पावतो. आता या ठिकाणी तो मेल्यानंतर त्याला माहीत नाहीये, की त्या जॉन्थन स्मॉल या ठिकाणी खजिना त्यांनी कुठं ठेवलेला आहे. परंतु काही दिवसानंतर ते दोघं भावंड शोधतात आणि त्यातला एक पल ते एक कर्तव्य म्हणून जो थेडेस आहे तो पाठवत असतो. पण आता मात्र जॉन्थन स्मॉल हा शोधत आहे. अगदी तो या ठिकाणी वेडा झालेला आहे या खजिन्यामागं. कारण आपण मगाशी मी म्हणाले तसं त्याला काहीही सुचत नाहीये आणि टोंगालाही त्यांनी कबूल केलेलं आहे. कारण या पूर्ण खजिन्यामध्ये ना त्या जॉन्थन स्मॉलनं सगळी ती आहे ती गमावलेली असते. आणि त्यामुळे काहीही करून आता त्याला काय हवं आहे, या ठिकाणी खजिना पाहिजे. आता या 2 मित्रांची तर कथा तुम्हाला समजली, की या दोघांच्यामध्ये काय गोष्ट घडली होती. आता इथं या ठिकाणी त्या खजिन्यामुळं किती जणांनी आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतलं बघा. त्याच्यामध्ये बॉर्थोलूम सुद्धा आहे. जेव्हा थेडियसनी हे पत्र पाठवलेलं असतं, की तुझ्यावरती अन्याय झालेला आणि तुला जाणून घ्यायचं असेल तर तू येऊन भेट. त्याच दिवशी बॉर्थोलूमचं आणि थेडियसचं जोरदार कडाक्याचं भांडण झालेलं असतं आणि बॉर्थोलूम तो खजिना घेऊन बाहेर पडतो. आता तो खजिना घेऊन बाहेर पडल्यानंतर त्या दोघांची झालेली ही वाचाबाची जी आहे, ती जॉन्थन स्मॉल ऐकतो आणि जॉन्थन स्मॉल बॉर्थोलूमचा पाठलाग करू लागतो आणि जिथंही बॉर्थोलूम गेलेला आहे, तिथं हा पोहोचतो. पण थेडियसला एक भीती असते. त्याला माहिती असतं, की जॉन्थन स्मॉल जो आहे आणि टोंगा हे कधीही त्याला गाठू शकतात आणि त्यामुळं त्यांनी काय केलेलं असतं, हे जे पत्र आहे, ही जी नोट आहे, ती या मेरी मॉर्स्टनला दिलेली असते. आता मेरी मॉर्स्टन करते काय? तर ही गोष्ट शेरलॉक होम्सला सांगते. आता शेरलॉक आणि वॅटसन मिळून काय करतात आणि त्याचबरोबर मेरी आणि बॉर्थोलूम मेरी आणि थेडियस हे चौघजण मिळून बॉर्थोलूमला शोधण्याचा प्रयत्न करतात. मग ते जिथंही तो गेला असेल, ती शक्यता पडताळून ते त्या ठिकाणी त्याला शोधण्याचा प्रयत्न करतात. पण अनफॉर्च्युनेटली होतं काय, की एका ठिकाणी त्यांना जिथं दाट शक्यता असते तो भेटेल, तिथं ते लोकं जातात आणि बॉर्थोलूमचा मृतदेह तिथं आता खूप वाईट वाटतं. कारण आणि तिथं त्याच्याजवळ खजिनाही नसतो. आता मात्र त्यांची खात्री पटली, की या ठिकाणी बॉर्थोलूमला मारून जॉन्थन स्मॉल आणि टोंगानी काय केलेलं आहे, इथून सुद्धा खजिना लुटलेला आहे. आता इथं तुम्ही बघू शकत असाल स्क्रीनवरती. या स्क्रीनवरती तुम्हाला जे काही पिक्चर्स, जे लोकांचे कॅरेक्टर दिसत आहेत, त्या प्रत्येकाने या ठिकाणी इव्हन ह्याच्यावरती आपण 3 जण आणि त्याशिवाय हे एवढे, या सगळ्यांनी या खजिन्यामुळे आपलं आयुष्य जे आहे ते उद्ध्वस्त केलं आणि या ठिकाणी जीवानिशी त्यांना मरण पत्करावं लागलं. मग आता होतं काय, की जेव्हा बॉर्थोलूम हा तर मरण पावला. आता थेडियस, त्याच्यानंतर वॅटसन, शॉर्लॉक होम्स आणि मेरी मॉर्स्टन हे चौघंही याला शोधण्यासाठी म्हणजे जॉन्थन स्मॉल आणि टोंगाला शोधण्यासाठी जातात. आता तिथं मी मगाशी सांगितलेला टॉबी जो आहे, त्याची मात्र खूप छान पद्धतीनं मदत होते. आता हा टॉबी काय करतो, की त्याच्या शोधामध्ये त्यांना मदत म्हणून या ठिकाणी तो काय करतो, त्याच्या वासांनी त्यांना शोधून काढतो आणि तो त्याबरोबर थेम्स नदीपर्यंत जातो. आणि तिथं गेल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं, की ते बोटीने त्या दिवशी टोंगा आणि जो हा थेडियस आहे टोंगा आणि हा जो जॉन्थन स्मॉल आहे, काय करणार आहेत, शहर सोडून पळून जाणार आहेत. आता जेव्हा त्यांना हे समजतं, तेव्हा ते हे चौघंजणं तिथं पोहोचतात आणि पोहोचल्यानंतर ते बाजूबाजूला इन्व्हेस्टिगेशन करतात. तेव्हा त्यांच्या लक्षात येतं, की एका बोटीने टोंगा आणि जॉन्थन स्मॉल हे तिथून काय केलेले आहेत, निघून गेलेले आहेत. आता जेव्हा टोंगा आणि जॉन्थन स्मॉल हे त्या बोटीने जात असतात,
तेव्हा एकाच वेळेला हे सुद्धा 4 जण एका बोटीमध्ये सवार होतात. आता पाठलाग सुरू होतो. सुरू झाल्यानंतर टोंगा, मी मगाशी म्हणाले, इथं स्क्रीनवरतीही तुम्हाला दिसत असेल. ब्लो डार्टनी तो काय करतो, विषारी जे बाण आहेत, ते विषारी बाण तो यांच्यावरती सोडत असतो. बऱ्याचदा ह्या विषारी बाणांना चुकवत असताना त्यांची बोट जी आहे ती हेलकावे खात असते. आता यामध्ये खरं तर कुणाला मारणं हा उद्देश त्या चौघांचा नसतो. पण या ठिकाणी होतं काय, की या टोंगाच्या मदतीशिवाय जॉन्थन स्मॉल हा शून्य आहे. कारण मगाशी आपण बघितलेलं आहे, की जॉन्थन स्मॉलचा काय आहे, एक पाय पूर्णपणे निकामा झालेला आहे. म्हणजे तो एका पायाने लंगडा आहे. त्यामुळे त्याला कोणाची ना कोणाची तरी गरज लागणारच आहे. आता या गरजेपोटी टोंगाला त्यांनी स्वतःजवळ ठेवलेला आहे. तो या ठिकाणी नाव चालवतोय आणि टोंगा त्यांना अपोज करतोय, थांबवण्याचा प्रयत्न करतोय. पण त्यांनी सोडलेला प्रत्येक बाण या चौघांनी चुकवलेला असतो. शेवटी वॅटसनला न राहून वॅटसन एक गोळी चालवतो आणि ती टोंगाला जाऊन लागते. आता मात्र टोंगाला ती गोळी लागल्यामुळं तो त्या बोटीतून पाण्यामध्ये पडतो. आता मात्र इथं या ठिकाणी जॉन्थन स्मॉलचा जवळजवळ खेळ संपलेलाच आहे. कारण टोंगाशिवाय तो अपूर्ण आहे. कारण टोंगा इतका वेळ त्या लोकांना काय करत होता, थांबवून ठेवत होता. आता मात्र हा पाठलाग खूप झाला. या चौघांनी सुद्धा अगदी त्याच्या जवळ ते जाण्याचा प्रयत्न करू लागले. तेवढ्यात त्या दरम्यान काय होतं, की जॉन्थन स्मॉलला ते लोक पकडतात. जॉन्थन स्मॉलला पकडल्यानंतर ते किनाऱ्यावरती घेऊन येतात आणि जेव्हा त्याला किनाऱ्यावरती घेऊन येतात तेव्हा जॉन्थन स्मॉलला अटक केली जाते आणि त्याला पकडून जेलमध्ये घेऊन जाण्यासाठी तयार केलं जातं. पण या ठिकाणी वॅटसनच्या लक्षात येतं, की हे सगळं ज्या गोष्टीमुळे घडलं तो खजिना कुठं आहे. कारण तो खजिना बोटीत घेऊनच हे दोघं जण निघालेले असतात. टोंगा तर पाण्यात मरून पडला, पण खजिना कुठं आहे. त्यावेळी जॉन्थन स्मॉल एक खूप मिश्किलपणे हसतो आणि त्यांना उत्तर असं देतो, की माझा पाठलाग म्हणजे या ठिकाणी टोंगा जो आहे तो मरून पाण्यात पडला. आता तो मरून पाण्यात पडल्यानंतर मी एकटाच राहिलो आणि जेव्हा तुम्ही माझा पाठलाग करत होतात तेव्हा मी या पेटीतला एक एक खजिना म्हणजे ह्या खजिन्यातला एक एक दागिना हा मी काय करत होतो, त्या नदीमध्ये टाकत होतो. आणि अशा प्रकारे सगळी पेटी जी आहे म्हणजे सगळा खजिना जो आहे तो त्यांनी पाण्यामध्ये टाकून सोडलेला आहे. आता ज्यावेळी शेरलॉक त्याला विचारतो याचं कारण, तेव्हा मात्र खूप भावूक असं उत्तर जॉन्टन स्मॉल या ठिकाणी देतो. तो सांगतो, की या खजिन्यामुळे कुणाचंही आजपर्यंत चांगलं झालेलं नाही. कारण हा खजिना ज्यांनीही पाहिला त्यांना असं वाटलं, की तो मिळवावा आणि तो नुसताच मिळवावा नाही, तर तो आपल्या एकट्याचाच असावा असं वाटलं आणि त्यामुळं त्या प्रत्येकाला हे ज्यालाही कुणाला वाटलेलं आहे, त्याला आपला जीव गमवावा लागला. त्याला आपलं अस्तित्वच गमवावं लागलं. तो स्वतः सांगतो, की मी एक सैनिक होतो ब्रिटिश सैन्यामध्ये, परंतु मला माझी डिग्निटीसुद्धा टिकवता आली नाही, फक्त या खजिन्यामुळं. आणि हे जेव्हा ते चौघंजण ऐकतात, तेव्हा त्यांनाही खूप वाईट वाटतं. पण ते म्हणतात ना, "अति तिथे माती." अगदी या उक्तीप्रमाणे या खजिन्यानी मी सुरुवातीलाच सांगितलं, की बऱ्याच जणांचे आयुष्य काय झालेले आहेत, उद्ध्वस्त झालेले आहेत. लेखकाने खूप छान पद्धतीने एक थीम आपल्यापुढं या ठिकाणी मांडलेली आहे. खरं तर मी तर म्हणेन, की फक्त अभ्यास आणि मार्क न मिळवता याचा अभ्यास करण्याऐवजी तुम्ही एक लाईफ लेसन म्हणून सुद्धा या नॉव्हेलकडे बघू शकता, की अतिहव्यासामुळं किंवा आपल्याला जे आयतं पाहिजे, मग मला कष्ट कमी करून जास्त नफा पाहिजे किंवा कमी कष्टामध्ये जास्त संपत्ती मिळवायची आहे, असं जर कोणाच्या डोक्यात असेल, तर ते काढून टाकणं हे फार गरजेचं आहे. कारण हापापाचा माल गपापा असतो. मी सुरुवातीलाच खूप स्टार्टिंगलाच तुम्हाला सांगितलेलं आहे, की अगदी मागून किंवा किंवा कोणाचं हिसकावून आपल्याला कधीच पुरत नाही. पण आपल्या कष्टाचं जे असतं, ते मात्र आपल्याकडून सरता सरत नाही. मग अगदी ते थोडं जरी असलं, तरीसुद्धा त्याला एक लाईफ असते. त्याच्यामध्ये गुड व्हायब्रेशन्स असतात आणि त्यामुळं आपलं लाईफ हे काय होऊ शकतं, चांगल्या पद्धतीने आपण बिल्ड करू शकतो. तर ही एक खूप छान जी काही थीम आहे, या ठिकाणी लेखकाने आपल्यापुढं मांडलेली आहे. आय होप की तुम्हाला ही समजलेली असेल. मी थोडंसं परत रिवाईज करते या ठिकाणी, की द साइन ऑफ 4 ही जी नावं आहेत, ही नावं तुम्ही लक्षात ठेवा. जेणेकरून ऑब्जेक्टिव्हला
किंवा अगदी प्लॉटमध्ये तुम्हाला लिहायचं झालं तर या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की नॉवेलचा जो प्लॉट असतो तो म्हणजे वेगवेगळे इमोशन्स या ठिकाणी. मग त्यामध्ये रोमॅन्टिक असेल, काही थ्रिलर असेल, सस्पेन्स असेल, ॲडव्हेंचरस असेल. आता या नॉवेलमध्ये पण लास्टला ॲडव्हेंचर आहे, बरोबर. मध्ये कुठंतरी वॅटसन आणि मेरी मॉर्स्टन यांचा रोमॅन्टिक सीन सुद्धा या ठिकाणी बघायला मिळतो. हां, शेवटी हे सांगायला तर मी विसरलेच की जॉन वॅटसन जे आहेत ते मेरी मॉर्स्टनला प्रपोज करतात आणि या सगळ्या केस सॉल्व करत असताना ते तिच्या प्रेमात पडलेले असतात आणि सगळ्यात शेवटी तिला याबद्दल ते कन्फेस करतात आणि कन्फेस केल्यानंतर ते काय करतात, तिला लग्नासाठी विचारतात आणि मेरीसुद्धा या ठिकाणी खूप आनंदाने त्या लग्नात ती ते प्रपोजल एक्सेप्ट करते. ठीक आहे. आता यामध्ये सेटिंगसुद्धा तुम्ही बघू शकत असाल की वेगवेगळे बॅकग्राऊंड वापरलेले आहेत आणि ही जी पूर्ण थीम आहे नॉवेलची, ती थीम ही आग्रा ट्रेजरवरती डिपेंड करते. त्यामुळे हे नका विसरू की याचा जो मेन गाभा आहे, मेन जो सब्जेक्ट आहे तो आग्रा ट्रेजर आहे आणि द साइन ऑफ 4मध्ये हे जी 4 नावं आहेत ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. आणि त्यामध्ये मी परत सांगते तुम्हाला की जे नातेसंबंध आहेत ते आणि याच्यामध्ये असणारे ते एकमेकांना कसे कोरिलेट करतात हे सुद्धा तुम्ही छान पद्धतीने लक्षात ठेवणं हे खूप गरजेचं आहे. कारण जसं सुरुवातीला बघितलं की जॉन्थन स्मॉल, बरोबर, हा जो आहे त्याला मदत करणारा टॉंगा आहे, बरोबर. आणि जो जॉन वॅटसन, शर्लॉक होम्स हे एकमेकाला रिलेट करणार आहेत, म्हणजे एकमेकांना ते असिस्ट करतात कामामध्ये. त्याच्यानंतर आर्थर मॉर्स्टन, आपला जॉन शोल्टो आहे, ते दोघंही खूप चांगले मित्र आहेत. आणि त्याचबरोबर 2 भावंड म्हणजे जी 2 मुलं आहेत ती कोणाची आहेत, मेजर शोल्टोची आहेत, बॉर्थोलूम आणि थेडियस. ठीक आहे. मला असं वाटतं की हा व्हिडिओ जर तुम्ही सलग बघितला असेल किंवा जर सलग बघितला तर आणि तरच तुम्हाला जी काही कन्सेप्ट आहे ती छान पद्धतीने क्लिअर होणार आहे. याच्या संदर्भात अजून जर तुमच्या काही शंका असतील, जर तुम्हाला असं वाटत असेल की या ठिकाणी तुम्ही चांगल्या पद्धतीने समजून घेतलं आहे, तर तुम्ही मला करू शकता. अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला जर बघायचे असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. तुम्हाला कोणत्या नॉवेलबद्दल या ठिकाणी ट्रान्सलेशन हवं आहे ते आपण नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये आणूयात. आणि त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही याच्या आधीचे द हिस्ट्री ऑफ नॉवेल तो सुद्धा तुम्ही बघून घ्या, जेणेकरून त्याच्यामध्ये सुद्धा आपण काय केलेले आहे या ठिकाणी छान पद्धतीने नोट्स दिलेले आहेत, तर तुम्ही तेही लक्षात ठेवा. ही जी काही नॉवेल आहे ती नॉवेल समजायला खूप इझी आणि सोपी करून सांगण्याचा मी या ठिकाणी एकाच व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे. याचे क्वेश्चन आन्सर हे काही फार असे खूप अवघड असे नसतात. त्यामुळे तुम्ही निर्धास्तपणे हे फक्त हा व्हिडिओ जरी बघून गेलात आणि याचे काही पॉईंट्स जर लक्षात ठेवलेत, रिलेशन्स लक्षात ठेवलेत, प्लॉट म्हणजे काय, सेटिंग म्हणजे काय, ह्या 2 गोष्टी जर म्हणजे ह्या 2 गोष्टींचं कन्फ्युजन जर तुमचं दूर झालं ना, तर समोर एक्झॅक्टली त्या नॉवेल विचारलेला आहे हे आपल्याला छान पद्धतीने सांगता येतं. पण त्याच्यासाठी तुम्हाला आधी हिस्ट्री ऑफ नॉवेल जी आहे तो व्हिडिओ जाऊन तुम्ही बघा. म्हणजे त्याच्यामध्ये प्लॉट काय आहे, सेटिंग काय असतो, थीम तर आपल्याला समजते, क्लायमॅक्स पण कळतो, पण त्यामध्ये कॉन्फ्लिक्ट नेमकं काय, क्लायमॅक्समध्ये काय फरक आहे, हे तुम्हाला समजणं फार गरजेचं आहे. त्यामुळे सुरुवातीला तो अभ्यास करा आणि मग ह्या 3 जे काही नॉवेल्स आहेत त्या तुम्ही अभ्यास केलात की स्टोरी टाईप लक्षात ठेवायचं आणि मग त्याचा प्लॉट आणि त्याचं सेटिंग, त्याचे कॅरेक्टर कोणते आहेत, हे जरी तुमच्या लक्षात आलं ना, तरी खूप आहे. ठीक आहे. मला असं वाटतं की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडलेला असेल. खूप कष्ट घेतलेत मी या व्हिडिओसाठी. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन इंग्रजी संदर्भातले जे काही व्हिडिओज आहेत त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळोवेळी येत राहतील. इथं आपली 12वीची टेक्स्टबुकमधील सगळे जे काही नॉवेल्स आहेत, सगळे पोएम्स असतील, त्याच्यानंतर लेसन आहेत, रायटिंग स्किलचे सगळे सब्जेक्ट आहेत, ते सगळे संपलेले आहेत. मला असं वाटतं की आपण ग्रामरची एक सीरीज या ठिकाणी सुरू केलेली होती. टेन्स तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर पोएटिक डिव्हाइसही मी या ठिकाणी दिलेले आहेत. जर तुम्हाला ते आवडले असतील तर तुम्ही त्याचीही प्लेलिस्ट जाऊन तुम्ही चेक करू शकता, बघू शकता. आणखीन तुम्ही माझ्या व्हिडिओवरती नवीन असाल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा. चला तर मग भेटूयात परत एकदा एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत ऑल द बेस्ट. धन्यवाद.